आपण युनिट टेस्टच्या दृष्टीने थोडक्यात जे आपले प्रकरणं आहेत त्यांची रिव्हिजन आपण या ठिकाणी करणार आहोत. यामध्ये आपल्याला 10वं प्रकरण, 11वं, 12वं आणि 13वं अशा प्रकरणांचा समावेश केलेला आहे. आपल्याला चाचणीच्या दृष्टीने त्याचा फॉर्मॅट जो आहे, जो तुम्हाला समजतो की याच्यात क्वेश्चन 1, 2 या 2 भागामध्ये असतं. 20 मार्क्सचा पेपर असतो. 20 मार्क्सच्या पेपरमध्ये आपल्याला फिल इन द ब्लँक्स, मॅच, ट्रू फॉल्स किंवा काही सॉल्व किंवा आयडेंटिफाय असे प्रश्न येत असतात. प्रश्न दुसऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला ही कल्पना असेल की 2-2 मार्काचे प्रश्न असतात. 2-2 मार्काचे 2 लिहा तर ते 4 झाले. 3-3 मार्काचे 2 गणित लिहा तर ते 6 झाले. असं करत आपल्याला संपूर्ण 20 गुणांचा पेपर हा डिवाइड केलेला असतो. यामध्ये आपल्याला 4 प्रकरणांमध्ये तयारीच्या दृष्टीने काय करता येईल ते आपण बघूया. डिव्हिजन ऑफ द पॉलिनॉमियल, यामध्ये आपल्याला एकपदींची बेरीज, गुणाकार वगैरे या छोट्या छोट्या क्रिया ज्या आहेत याची कल्पना तुम्हाला असेलच. तर साधारणपणे आपण या सगळ्या घटकांमध्ये आपण पाहतो की अनेक विद्यार्थी जे आहेत ती ज्यांचं स्वरूप पदं जी असतात त्याच्याविषयी ते जाणून ठेवत नाही. म्हणजे आता इथे गुणाकार आहे तर त्यांच्या घातांकांचा विचार करत नाही. तर गुणाकार जेव्हा असेल तेव्हा त्यांचा इंडायसेसचा नंबर लक्षात ठेवायचा. वजाबाकी असेल तर ते त्याच्यात करायचं नाही ना, ते इथेही ए वर्ग करू शकतात. ते 2a अधिक 3a. तर ते काय करतात, 2 आणि 3 5 करतील आणि एचा वर्ग करून टाकतील. गुणाकार आहे का इथे? नाही. तर इथे बेरीज आहे. जिथे गुणाकार आहे तुम्ही तिथे घातांकांशी गुणाकार हे करू शकतात. तर अशा पद्धतीने ह्या छोट्या क्रियांमध्ये बारकाईने बघावं. त्यानंतर आपल्याला हे पॉलिनॉमियलचा गुणाकार आपण शिकलेलो आहेत की आपल्याला 2 पॉलिनॉमियल असतील त्यांचा गुणाकार करताना पहिल्या कंसाने दुसऱ्या कंसाला कशा पद्धतीने करायचं. तर याच्यातले जो भाग आहे हा इथे डिस्ट्रीब्यूट केला जात असतो. 3x² ने याच्याशी, नंतर हा -2x ने त्याच कंसाशी, असा गुणाकार करत करत त्याचा विस्तार हा केला जातो. तर हे लक्षात घ्या. वजाबाकीमध्ये मात्र आपल्याला हा पहिल्या याच्यातून दुसरा वजा करायचा आहे. पहिल्यातून दुसरा वजा करताना सिंपलच क्रिया आहे की कंसाबाहेर जे चिन्ह असतं ते इतरांचं बदलत असतं. बऱ्याच मुलांना हे माहीत नाही की ते बदलतं कसं. तर कंसाने गुणाकार केला तर त्याच्यासमोर 1 आहे, तो त्याप्रमाणे त्याला गुणाकार केला तर प्रत्येकाचं चिन्ह हे बदलत गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर डिग्री. डिग्रीचा अर्थ होतो की सगळ्यात मोठा घातांक. याच्यामध्ये बघा 7x, 7चा x³ 5x, 4x रेज टू 5 प्लस 2x². यांच्यामध्ये सगळ्या त्यांचा जो इंडायसेस जो आहे तो 5 आहे. हायेस्ट हा 3 लहान आहे, याचा 1 आहे, याचा 2 आहे. मग सगळ्यात मोठा कोणता आहे तर 5. तो 5 याची डिग्री आहे या संपूर्ण पॉलिनॉमियलची डिग्री. द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल, द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इन द गिवन पॉलिनॉमियल इज कॉल्ड द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. इज कॉल्ड डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. त्याला डिग्री असं म्हणतात, सर्वोच्च घातांकाला. ह्या अनेक पद्धती आहेत. या डिव्हिजन करण्याच्या पद्धती पण आपल्याला समजून घ्याव्या लागतील की मोनोमियलने मोनोमियलला भाग देण्याची क्रिया. त्यानंतर इथं पुस्तकात सुद्धा तुम्हाला डिवाइड अ पॉलिनॉमियल बाय द मोनोमियल, द्विपदीला एकपदीने भाग कसा द्यायचा त्याची क्रिया दिलेली, त्याचं एक्सप्लेनेशन इथे बाजूला लिहायचं असतं. एक्सप्लेनेशनलाही मार्क मिळू शकतात, त्यामुळे इथे चुकायचं नाही. ज्याला पहिल्याला भाग दिलं 6x³ तर आपण 2x ने भाग दिल्यानंतर आपल्याला उत्तर येतं. तर ते आपल्याला शोधायचं असतं. ॲक्च्युअली ते गुणाकार करून आपण शोधतो. 3x² गुणाकार केल्याने 2xला असं कोणती गोष्ट येईल की ज्याच्याने 6x³ उत्तर येणार. मग 3x², मग ते 3x² उत्तरामध्ये लिहिते है ना. तर हा इथे असा प्रकार दिलेला आहे की अशी संख्या शोधा की ज्याने गुणाकार केल्यावर हे येणार आहे. अशी संख्या शोधा की ज्याने गुणाकार केल्यावर 8x² येणार आहे.
म्हणून इथे आपल्याला 8x² वगैरे ते उत्तर मिळतात, कारण यांच्याशी आपण गुणाकार करत असतो. यात पण आपल्याला काही गोष्टी सोडून दाखवलेल्या आहेत. 3 पदं असतील तर त्याला कसे भाग द्यायचे आणि मग त्याचं स्टेप वाईज लिहायचं 1 2 3 4. त्यानंतर या उदाहरणांचा तुम्ही सराव करायचा आहे सगळ्यांनी. त्यानंतर आता द्विपदीने कसं भाग द्यायचा. द्विपदीने भाग देताना आपल्याला काय क्रिया करायला लागते त्यांचं एक्सप्लेनेशन हे बाजूला लिहितो आपण. वायचा आणि त्याला आधी करून घ्यायचं, नंतर जे उत्तर येईल वाय घन त्या घनाने त्याला गुणिले केलं आणि मग वायचा 4था घात अधिक जे उत्तर येतं ते या ठिकाणी मॅच करायचं, ज्याच्या रेशिओच्या ह्याच्यामध्ये असेल ते आपल्याला लिहिता आलं पाहिजे. या उदाहरणांचा सराव सुद्धा तुम्ही करू शकता. इथे बायनॉमियलने डिव्हाइड करण्याची क्रिया दिलेली आहे. स्टॅटिस्टिक्समध्ये आपल्याला ॲव्हरेज काढणे म्हणजे सरासरी काढणे या क्रिया दिलेल्या आहेत. ॲव्हरेज काढून म्हणजे एकूण सगळ्यांची संख्यांची बेरीज करायची, जे दिलेले असतील ते त्या किती आहेत ते मोजायचं. या इथे 5 आहेत तर 5ने आपल्याला भाग द्यायचं, यांची बेरीज करायची. बेरीज आलेली ती बेरीजने त्या 5ने भागायचं, उत्तर ते आलं म्हणजे तुमचा तो त्याचा ॲव्हरेज आहे. यालाच दुसऱ्या भाषेमध्ये ॲव्हरेजला मीन असं म्हणतात. ॲरिथमॅटिक मीन. मीनचा अर्थ मराठीमध्ये मध्य आहे, गणितीय मध्य. हा गणितीय मध्य काढणे म्हणजे काय की आपण अशा पद्धतीचा एक तो स्टॅटिस्टिकल डाटा जो आहे तो तयार केलेला आहे. समजा हे गणित दिलेलं आहे, या गणितामध्ये आपल्याला नंबर ऑफ फॅमिलीज दिलेले आहेत. फ्रिक्वेन्सी टेबल तयार करण्यासाठी आपल्याला त्याच्या टॅलीच्या मार्क्स करायला लागतात. या संख्या दिलेल्या असतात, त्यानंतर त्या किती वेळाला त्या मोजून काढायच्या असतात. इथे खूण करून त्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहे. आणि मग ती जेवढ्या असतील तेवढ्या त्या खुणा झाल्यानंतर ह्या काउंट करायच्या, ह्या संख्या आणि यांचा गुणाकार करायचा. हा गुणाकार इकडे लिहितो आपण. हा F1 आहे फ्रिक्वेन्सीचा अर्थ हा किती वेळा आलेली संख्या आहे. 2 ही किती वेळा आलेली आहे, 3 ही 7 वेळा आलेली आहे, 4 ही 8 वेळा आली. तर या संख्या इतक्या वेळा आल्या ते आपण इथे लिहितो. त्यांची सगळ्यांची टोटल म्हणजे n, आणि इथे जी आहे ती त्यांचा गुणाकार आहे. हा गुणाकार आपण इथे लिहितो. हा गुणाकार लिहिल्यानंतर त्याची पण इथे बेरीज करायची आणि मग त्याला 156 आणि 40 त्यांनी भाग दिल्यावर आपल्याला इथे संख्या मिळते. टॅली मार्क्सच्या सहाय्याने आपण कोणत्याही प्रकारचे उदाहरणं जी असतील ती आधी इथे स्ट्राईक आउट करायचं आणि मग इकडे आपण त्याचा जो संख्या असेल त्याचा इथे टॅली मार्क करायची. 4 5 5.5 6 6.5 7.5 8 9 सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठी दोघांच्या दरम्यानच्या तिथे काय करायचा, x1च्या ठिकाणी मांडायची. ती मांडल्यानंतर तुम्हाला त्यांची काउंटिंग करायचं आहे की इथे स्ट्राईक करत जायचं. डबल होऊ शकतं, त्यामुळे तुमचा आकडा चुकू शकतो. n हा 30 दिला तर इथल्या संख्या एकूण 30 असल्याच पाहिजे आणि मग यांचा गुणाकार करायचा. जर जास्त आली तर याचा अर्थ कुठेतरी डबल रेषा झालेली आहे आपली आणि ती आपल्याला इथे त्यांचा गुणाकार करून आपल्याला ती संख्या इथे प्राप्त करता येते. मीनचा एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला मीनचा फॉर्म्युला म्हणजे काय असतो. तर तो या पद्धतीने तुम्ही त्याला मांडू शकतात. मीन x बार समेशन ऑफ F1 इंटू x1 आणि भागिले n म्हणजे काय, हा n, हा जो n आहे तो त्याच्याने भाग देतो समेशन ऑफ f इंटू x1, यांची बेरीज, गुणाकाराची जी बेरीज येणार ती. तर हे सगळं आपल्याला कॉन्शियसली केलं तर आपल्याला ह्याच्यातले सहज मार्क मिळवता येतात. त्याच्यावर प्रश्न उत्तरं पण विचारले जाऊ शकतात. इथे प्रश्नांची उत्तरं किंवा अशी रिकाम्या जागासुद्धा विचारल्या जातात. सबडिवायडेड ग्राफ. सबडिवायडेड म्हणजे काय, तो निम्म्या पद्धतीने डिवाईड केलेला असेल तर तो हा या पद्धतीचा तो ग्राफ जातो. या ग्राफमध्ये आपल्याला काय करायचं की त्याच्यातलं डिव्हिजन पाडायचं आहे. हे डिव्हिजन कसं की आता ही टोटल आहे, टोटल 300, ही 8 आणि 4 12, नंतर 160, हे आपल्याला इथे मांडता आलं पाहिजे. तर ते यांच्या दरम्यान किती आहे, 120, त्यानंतर 160. तर हे सगळं आपल्याला काय करता येईल, या ग्राफच्या माध्यमाने ते पर्सेंटेज वापरल्यानंतर त्याचे 2 भाग दाखवू शकतो. ह्या अशा ग्राफचे उदाहरणं इथे दिलेले आहेत. तुम्ही यांचे प्रमाण घ्यायचं एक्स आणि वाय अक्षावर आणि मग त्याप्रमाणे सोडवायचे आहे. त्यानंतर पर्सेंटेज बार ग्राफ. पर्सेंटेजमध्ये काय करतात, 100%, ही जो लहान संख्या असेल ती अंश आणि मोठी संख्या असेल छेद, त्यापैकी इतकं.
किती ट्री सर्वाईव्ह झाले तर त्यांचं प्रमाणाला 100 गुणायचं, तर ते टक्के निघतं, किती टक्के असतात, आणि तो आपण या ग्राफने दाखवू शकतो. ग्राफवर काढताना नीट क्रिया करावी. इथे जे स्केल आहे ते लिहावं. एक्स अक्षावर काय आहे, वाय अक्षावर काय आहे. 1 सेंटीमीटर बरोबर 10% दिलेलं आहे, हे इथे प्रमाण लिहायचं. रंग कोणाला दिलेला आहे ते पण लिहायचं, पांढरा रंग कोणाला दिलेला आहे, आणि हे पर्सेंटेज समान असतं. वरचा 100% त्याच्यातला पर्सेंटेज कमी जास्त असतं, हे आपल्याला इथे मांडता येऊ शकतं. इक्वेशन इन वन व्हेरिएबल याच्यामध्ये काय करतात, ह्या 4 क्रिया ज्या आहेत एक चल समीकरणाच्या, बेरीज दोन्ही बाजूला ही काय करायची, वजा करायची. इथे वजा असेल दोन्ही बाजूला मिळवायचं, वजा असेल. भागाकार असेल तर याला गुणाकार करायचं, गुणाकार असेल तर याला भागाकार करायचं. या 4 क्रिया जर येत असतील तर आपल्याला सहज ते ऑपरेशन्स हे जमू शकतात. त्यासाठी काही विशिष्ट गोष्टी असतात. टू ॲड बोथ द नंबर्स, टू सबस्ट्रॅक्ट द सेम नंबर फ्रॉम द बोथ साइड, मल्टिप्लाय द बोथ साइड बाय द सेम नंबर्स, डिवाइड बाय द सेम नॉन झिरो नंबर. असे काही उदाहरण आपण सहज करू शकतो, सोडून दाखवलेले आहेत मी. तर भागाकार असेल तर तो गुणिले जाताना इकडे जातो, आणि मग आपल्याला क्रिया ही 6 इथे मिळालेली आहे. 5x 35, 5ने भाग दिल्यानंतर 7 5 35, 7 आलेलं आहे उत्तर. याच्यात काय करायचं असतं, जे चल असतं व्हेरिएबल त्याची किंमत शोधायची असते. ती शोधण्यासाठी आपल्याला असे विविध प्रकारचे दोन्ही एकत्रित, हे वरचे उदाहरणं जे आहे ना ते असं एकत्रित येते. इथे गुणाकार पण आहे आणि वजाबाकी पण आहे, बेरीज करायची, तर ती आपल्याला इथे द्यायची आहे. हा 7 इकडे जातो, तो गेल्यानंतरच आपल्याला ट्वाईस एमने काही क्रिया करता येतात. ट्वाईस एमने आपण भागल्यानंतर इथे आपल्याला एम हा मिळत असतो. त्यानंतर इथे ही संपूर्ण क्रिया करताना सुद्धा अशा प्रकारचं समीकरण तुम्हाला आलं त्याचा गुणाकार करा. त्यानंतर तुम्हाला ही असे पण समीकरण परीक्षेला विचारले जातील. कधीकधी त्याच्या अगोदरची स्टेप आहे ती कंसाची, कधीकधी ही साधी पद्धत. जर दोन्हीकडे चल असेल ते एकाच ठिकाणी आणायचे. संख्या आणल्यानंतर तुम्हाला त्याची बाय ॲडिंग द 15 ऑन बोथ साईड, मग 15 ॲड केल्यानंतर, कारण हा वजा आहे, हा दोन्हीकडे जातो, तो आल्यानंतर ते डिमॉलिश होत जाणार आणि याची बेरीज होत जाणार. आता 5x हा 3x मध्ये इकडे टाकायचं, हा 5x मधून 3x गेला आणि हा 21 उरतो. तर ही क्रिया आपण अशी करत जाऊ शकतो. मोठी उदाहरणं पण तुम्ही सहज करू शकता. या पद्धतीने आपण 12 तिकडे गेल्यानंतर इकडे पाठवला, 2x मधून हा 4, हा तो 12, आणि बेरीज यांची समान चिन्ह होते त्यामुळे याचं 16 झालेलं आहे. हा 3x, 2x मधून 16, हा 2x कॅन्सल झाला, नंतर 3x मधून 2x गेला, x राहिला, तो -16 उत्तर आलेलं आहे. तर असे उदाहरणं तुम्ही सहज करू शकता. याचा सराव करायचा आहे. त्यानंतर वर्ड प्रॉब्लेममध्ये पण आपल्याला शाब्दिक उदाहरणं जी असतात, शाब्दिक उदाहरणांची तयारी करण्यासाठी जी विचारलेलं आहे ते आपल्याला एक्स मानायचं आहे. माझं वय एक्स आहे तर माझ्या वडिलांचं वय किती, आईचं वय किती, आजीचं वय किती, हे सगळे असे प्रकारचे निर्मिती करण्याचे पण उदाहरणं विचारले जातात. समीकरण तयार करण्यासाठीच्या ह्या पद्धती आहेत की मी आयत आहे, माझी लांबी 3 पट ब्रेडच्या आहे, मग ब्रेडची एक्स असेल तर किती झालं, तर 3 पट झाली तर 3x, आणि त्याची पेरीमीटर अधिक लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार, तर ट्वाईस करून तो जे उत्तर येतं ते आपल्याला इथे मांडता येतं. तर लेंथ ऑफ द रेक्टँगल 15, ब्रेडथ ऑफ द रेक्टँगल 5. नंतर याच्यात पण बघा वयांचे काही गणितं दिलेली आहेत, त्या वयांच्या गणितांचा पण अभ्यास इथे करा की काय मानायचं. आता समजा मदर्स वय असेल, नंतर डिनॉमिनेटरचं असेल, तर याच्यातले ज्या ज्या अटी आहेत त्या द्यायचं, जे विचारलं ते एक मानायचं, अंश छेद नीट क्रिया त्याच्यात बघायची. काँग्रेन्स ऑफ द ट्रायंगलमध्ये आपल्याला याच्यात त्यांच्या जी घटक आहेत त्यांच्यातला पण जोड्या लावता आल्या पाहिजेत. त्या जोड्या बघा अशा असतात, त्या करस्पॉन्डन्स जोडी ही दाखवतात. करस्पॉन्डिंग जोडी जी असेल ही त्याचं करस्पॉन्डन्स याच्याशी याचं आहे, एची कोणाचं आहे, बीची कोणाचं आहे, ही करस्पॉन्डन्स. त्यानंतर कॉन्ग्रुएन्स दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. त्यानंतर सेगमेंट दाखवायचा, अँगल दाखवायचा, आणि करस्पॉन्डन्स दाखवायचा. करस्पॉन्डन्स म्हणजे काय, ह्या बिंदूचं त्या बिंदूशी कनेक्शन ते दाखवण्यासाठी आपण ही करस्पॉन्डन्स वापरतो. इथे सुद्धा ट्रायंगलमध्ये आपल्याला पहिला त्रिकोण दुसरा त्रिकोण तो आपल्याला दाखवता येतो.
प्रत्येक उदाहरणामध्ये तुम्हाला त्याची जी या बिंदूची जी ही करस्पॉन्डन्स आहे ती असे चिन्हाने दाखवतात आणि एकरूपतेचं चिन्ह हे आहे. करस्पॉन्डन्स विचारलं तर करस्पॉन्डन्स नुसतं त्यांची जोड्या लावून दाखवा, ते कॉन्ग्रंट आहेत का नाही तो नंतरचा भाग. नंतर ह्या अशा ज्या टेस्ट आहेत SAS म्हणजे काय, साईड अँगल साईड, साईड अँगल साईड, याच्याशी तंतोतंत पण ते कोणत्या कोणाशी कोणती संगती असेल करस्पॉन्डन्स ते चेक करायचं. करस्पॉन्डन्सला तुम्हाला मार्क असतात. करस्पॉन्डन्स आधी लिहायचं, नंतर त्याचे करस्पॉन्डन्स घटक लिहायचे, ते घटक लिहिल्यानंतर त्याचं त्रिकोण कोणामुळे तो एकरूप आहे ते लिहायचं. जे लिहिलं ते या घटकांमुळे आहे. 2 अँगल्स अँड देअर इन्क्लूड साईड ASA टेस्ट, AAS टेस्ट. त्यानंतर हायपोटेन्यूजची जी टेस्ट आहे ही फक्त हायपोटेन्यूज आणि याला राईट अँगल ट्रायंगलला वापरतात. त्यानंतर अशा उदाहरणं जी आहेत त्या उदाहरणांमध्ये त्याची करस्पॉन्डन्स लिहा, त्याचे एकरूप घटक लिहा. विचारले नसतील तरी तुम्ही लिहू शकतात, पण ते असे प्रॉपर लिहायचे. एक अक्षरी साईडचं नाव लिहितात काही विद्यार्थी. आता समजा ही बाजू असेल तर साईड XW, त्याच्याशी करस्पॉन्डन्स कोणतं आहे, कॉन्ग्रंट कोणतं आहे, XWच्या सेगमेंट YW, सेगमेंट कॉन्ग्रंट सेगमेंट XW, ह्या दोघांची आपल्याला तुलना करता येऊ शकते, कॉन्ग्रन्सी लिहिता येते. तर अशा पद्धतीने ह्याही उदाहरणांचा तुम्ही विचार करा की कसे आपल्याला हे उदाहरणं सोडवता येतील आणि तयारी करायची आहे. धन्यवाद.